अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. शुका कारणी कुंटणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. जय जय रघुवीर समर्थ. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. भागवत नावाच्या आपल्या महापुराणामधल्या या 2 कथा या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितल्या आहेत. नामस्मरणावरच आधारित आहेत. पहिली कथा या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत ती अजामेळ याची सांगतायत. तर भागवत ग्रंथामध्ये वर्णन असं आहे की अजामेळ हा चांगल्या कुळामध्ये जन्माला आलेला अतिशय व्रतस्थ तपस्वी असा एक ब्राह्मण पुत्र आहे, ऋषीपुत्र आहे. पण एक दिवस तो समिधा आणण्यासाठी किंवा दर्भ आणण्यासाठी नदीच्या किनारी गेला आणि नदीवरून परत येत असताना त्यांनी एका झाडाच्या आडोशाला चाललेला एक क्षुद्र शृंगार पाहिला. कोणी गणिका जी दारूच्या धुंदीत होती आणि तिच्याबरोबर कोणीतरी तो कापुरुष जो तसाच मद्याच्या धुंदीमध्ये होता आणि असा सहसा कधी उघड्यावरती न दिसणारा हा विक्षिप्त प्रकार त्या अजामेळाने पाहिला. ज्या वयात त्यांनी तो पाहिला ते वय इतकं विचित्र होतं की तो त्या दृश्यामध्ये अडकला. त्यांनी घरी येऊन त्या समिधा दिल्या, दर्भ दिले, पण आता त्याच्याकडून व्रताचरणच होईना, तपाचरण होईना, साधना होईना. डोळे मिटले असोत नाही तर उघडे असोत, त्याच्या डोळ्यासमोर सातत्याने तेच चित्र यायला लागलं. आणि शेवटी त्या एका मूर्खपणासाठी इतका वेडावला की आपल्या सगळ्या या तपस्येच्या धार्मिक बंधनांना झुगारून देऊन एका गणिकेकडे जाऊनच निवास केला. तेव्हा अशा विचित्र अवस्थेतल्या मुलांना अशा प्रकारची दृश्य दिसणं किंवा दाखवणं हे त्यांच्या आयुष्याचा नाश करणं आहे. हे माहीत असताना सुद्धा आज बहुतांशी नाटक चित्रपट नको ती दृश्य आपल्या मुलांना नको त्या वयामध्ये दाखवण्याचं एक व्रत घेऊन काम करतायत. दुर्दैव असं आहे की काही वेळेला त्या पूर्वीच्या काही कथा आठवतात की एका अत्यंत अट्टल चोराला जेव्हा फाशीची शिक्षा झाली तेव्हा त्यांनी शेवटची इच्छा अशी सांगितली होती की मला आईला अत्यंत जवळून भेटायचं आहे एकदा. आणि आईला न्यायालयामध्ये आणलं जातं. तो आईच्या अगदी जवळ जातो, तिच्या कानात काहीतरी सांगायला जातो आणि तिचा कान करकचून चावतो आणि तोडतो. आणि तो चोर इतकंच सांगतो की मी चोर झालो याच्याबद्दल मला शिक्षा झाली आहे हे ठीक आहे, पण मला जिनं चोर केलं तिला शिक्षा नको व्हायला. तसं होतं की आता कोणीतरी समाजामध्ये असा अन्याय अत्याचार केला, वासनाकांडासारखं प्रकरण झालं, त्यांच्यावरती जर शासकीय त्यांना सुरक्षा नसेल तर मग त्यांच्यावर काहीतरी कारवाई होते, त्यांना शिक्षा होते. पण त्यांची मनं अशी ज्या हलकट निर्मात्यांनी केली, ज्या नालायक कलाकारांनी केली, ज्या नको त्या स्पॉन्सरर लोकांनी अशी मुद्दाम घाणेरडी दृश्य दाखवत त्या लोकांचं मन अशाच घाणेरडेपणासाठी प्रवृत्त केलं, त्या बदमाशांना कोण शिक्षा करणार? का? त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून ते शिक्षेतून सुटून जातात आणि दुर्दैवाने सामान्य मनुष्य त्याच्यामध्ये असा अडकत जातो. तेव्हा पालकांनी तरी फार खबरदारीनं आता विचार केला पाहिजे की बाबा एक विशिष्ट वय असं असतं ज्या वयामध्ये साधना दृढ केली तर पुढच्या जीवनामध्ये तीच दृढ राहते. आणि याच कालखंडामध्ये वासनामय जर अंतःकरण दृढ होत गेलं तर पुढच्या काळात या वासनेसाठी होणाऱ्या पातकाची समर्थनं त्या पोरांना सुचायला लागतात. अजामेळ्याच्या चरित्रावरून एवढं तरी आपल्याला समजलं पाहिजे की दुर्दैवाने ज्या वेशामध्ये स्त्री पुरुषांना पाहू नये यासाठी इतर वस्त्रप्रावरण असतात, तर त्या आंतरवस्त्रांचीच दुकानामध्ये जाहिराती करण्यासाठी
अशाच अवस्थेमधल्या स्त्री पुरुषांची चित्र रस्त्यावरती लावतात. याच्यावर कोणी फौजदारी कारवाई सुद्धा करत नाही की तुम्ही मुळात आपल्या सांस्कृतिक काही नियमांचा भंग करताय, आपल्या पैशासाठी करता. मग पैशासाठी मुली विकणारे जर पातकी असतील तर पैशासाठी नीतिमत्ता विकणारे हे त्याच लायकीचे पातकी असले पाहिजेत. आपल्या मुलींना म्हणजे आपल्या नीतिमत्तेला बाजारात बसवणारे हलकटच आहे ते सगळे. तेव्हा एका नवीन समाजाचं निर्माण जसं त्यावेळेला समर्थाने केलं तसं याच्या पुढच्या काळामध्ये आपण या सर्व संत परंपरा मानणाऱ्या सद्भक्तांनी नामाच्या साधनेबरोबरच या सगळ्या अमंगलाचा नाश करून एक चांगला समाज परत निर्माण केला पाहिजे. अजामेळाची कथा काय सांगते? हे नको ते त्याच्या डोळ्यासमोर दिसल्यामुळे त्याचं सगळं तपाचरण भंग पावलं. तो गणिकेच्या नादी लागला आणि सगळी स्वतःची तपस्या घालवली. मात्र ती दुसरी जी होती ती गणिका जरी असली तरी सुदैवाने काहीतरी का होईना समंजस होती. तिनं आपल्या गावामध्ये आलेल्या काही ऋषीमुनींचा सत्कार केला आणि त्या ऋषींनी एक आग्रहाने अजामेळाला विनंती केली की तू तुझा आता जो पुत्र प्राप्त होणार आहे, त्याला आधी 5-10 मुलं होती, आता जे शेवटचं हे मूल तुला होणार आहे त्याचं नाव मात्र नारायण म्हणजे भगवंताचं ठेव. त्या ऋषीमुनींच्या आग्रहाखातर अजामेळाने ते नाव ठेवलं. मात्र त्याचा इतका लळा लागला त्याला की आता सातत्याने ते नारायण नाम त्याच्या मुखातून येऊ लागलं. तेव्हा समर्थ सांगतात अजामेळ पापी, तो स्वतः पातकी होता पण तो सतत नारायणाचं नाम घेऊ लागला. का? तर देवासाठी नव्हे, पुत्रकामे. आपल्या मुलावर त्याचा लोभ जडला म्हणून तो अत्यंतिक नाम घेऊ लागला. पण त्या नामाने सुद्धा त्याची मुक्ती झाली. मग तू समजून उमजून नाम घेशील तर तुझी मुक्ती का बरं होणार नाही? आणि तशीच दुसरी कथा समर्थाने याच्यामध्ये घेतली आहे. ती पिंगला नावाची जी वेश्या होती, जी गणिकेचाच व्यवसाय करत होती. अजामेळ्याच्या बरोबर असलेली गणिका ती ही नव्हे. पिंगला वेश्येची एक वेगळी कहाणी आलेली आहे पुराणामध्ये. पिंगला नावाची जी गणिका होती तिचंही मन, आपण गणिकेचा व्यवसाय करतो, लोकांना नाडतो, फसवतो, यामुळं मन खात होतं. याच्यातून सुटका कशी व्हावी? तेव्हा अशाच एका तापशाकडून तिला पोपटाचा पिंजरा मिळाला आणि त्या तापशाने एक सोपा उपाय सांगितला. या पोपटाला तू रोज राम नाम गायला शिकव म्हणजे तुझा सगळा ताप हरण होईल. आणि या दृष्टीनं शुकाकारणे, शुक म्हणजे पोपट बरं का, पक्ष्यांच्या भाषेमध्ये पोपट, शुकाचार्य यांचा संबंध या ठिकाणी जोडायचा नाही. शुकाकारणे कुंटणी, कुंटणी म्हणजे ती गणिका, ती वेश्या पिंगला, त्याला रोज रामनाम शिकवत असताना तो पोपट काय जमेल तसा रामनाम बोलायचा. पण तिला त्या रामनामाचा इतका ध्यास लागला की तिची सर्व पातकं जाऊन तिचा सुद्धा उद्धार झाला आणि तिची ख्याती सगळ्या लोकांमध्ये झाली. अरे, त्या गणिकेची सुद्धा नामाने ख्याती झाली, अजामेळ सुद्धा उद्धरला. तेव्हा आपला उद्धार आपण का बरं करून घेत नाही त्या नामाने? अशी मनामध्ये तीव्र वेदना समर्थांच्या आहे. म्हणून समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला शिकवतायत, अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे, शुकाकारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. जय जय रघुवीर समर्थ.